हातभट्ट्या तोडण्याचं, फोडण्याचं, उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. या काही एका दिवसात उभ्या राहिलेल्या नाही आणि आकाशातून या हातभट्ट्या खाली पडलेल्या नाही, तर या चालू होत्या. आणि या हातभट्ट्याचा हा जे रॅकेट चालतंय, हा मोठा व्यवसाय चालतोय, अवैध व्यवसाय. लोकांना दारूच्या नावावर विष विकण्याचा जो अत्यंत किळसवाना प्रकार चालतोय, हा गृह विभागाचंच एक ते काम आहे. आणि गृह विभाग या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार करत होतं, मोठे हप्ते जमा करत होतं आणि हे हप्ते थेट मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत जात होते. त्यामुळे एका दिवसात हे हातभट्टीचं कांड झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून याला आश्रय दिला जात होता आणि या आश्रयापोटी एक महाराष्ट्रभर एक अशा स्वरूपाचं रॅकेट हे निर्माण झालेलं आहे. आणि आता एक्सपोज झाल्यानंतर कुठेतरी स्वतःची आबरू वाचवण्याकरता ज्या काही कारवाया केल्या जातात त्या पुरेशा नाहीत. न मेलेल्या एका महिलेच्या वडिलांना आणि भावाला अटक करून गृह विभागाने आधी दाखलेची दिवाळखोरी काढलेली आहे. आणि यात बरीच भर म्हणून आता जे अनेक अवैध व्यवसाय चालतात, ज्यामध्ये ब्राऊन शुगर, अंमली पदार्थांचं एक रॅकेट आहे, गांजाचं एक रॅकेट आहे, दारूचं एक रॅकेट आहे, हातभट्ट्यांचं एक रॅकेट आहे, जामदारासारखे जे थेट प्रकरण आहे ज्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा संबंध आहे ते आहे. गुजरात मधून अंमली पदार्थ आपल्या इथे येतात अशी रॅकेट आहे. जमीन हडपण्याचा, जमीन ताबा करण्याचं ते रॅकेट आहे. कुठे आका आहे, कुठे खोक्या आहे, कुठे कोयता गँग आहे. आणि हे सर्व जे चालत आहे हे सर्व गृह विभागाच्या आश्रयानं या सर्व गोष्टी चालतात आहे. तर महाराष्ट्राचा गृह विभाग हा सक्षम स्वरूपातला कुठचाही मंत्री चालवत नसून महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवालदार चालवत आहे, अशी एकंदरीत आजची अवस्था आहे. तर महाराष्ट्राचा गृह विभाग जर पांडू हवालदार जर चालवणार आहे तर अशाच प्रकारच्या घटना या खाली घडणार आहे. त्यामुळे हे पांडू हवालदार कोण, याच पांडू हवालदारांना आधी महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा स्वरूपाचा जो केलेला आरोप होता, तो आरोप आता मागे घेऊन महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवालदार चालवत आहे, अशी आजची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. या संदर्भात तात्काळ स्वरूपामध्ये या सर्व अवैध व्यवसायांची जबाबदारी स्वीकारत असताना आपल्या महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगाने आणि भारतीय संस्कृतीच्या अनुषंगानं कुठलं ना कुठलं प्रायश्चित्त, आत्मक्लेश हा थेट स्वरूपामध्ये गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. राजीनामा त्यांनी तर दिलाच पाहिजे, मात्र जनाची नाही तर मनाची ठेवून तरी त्यांनी या संदर्भामध्ये कुठली ना कुठली कारवाई जी आहे ठोस स्वरूपाची आणि कायदेशीर आणि नैतिक स्वरूपाची कारवाई त्याच्याकडून अपेक्षित आहे. किमान महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही एकंदरीत आजची असणारी परिस्थिती आणि काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. दुसरी तुम्ही जे म्हणतात की पांडू कोण, महाराष्ट्राचे गृहमंत्री हे पांडू हवालदार आहे आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची ऐशी महाराष्ट्रभरात झालेली आहे. आणि हा जे पुणे पिंपरी चिंचवड परिसरात होणारं जे विषारी दारूचं जे कांड आहे, या कांडाची थेट जबाबदारी या पांडू हवालदारांची आहे. बुलढाण्यामध्ये शिवानी कर्णिकर या मुलीची हत्या झाली असं सांगून पोलिसांनी तिच्या वडिलांना, भावाला अटक केली आणि नंतर ही मुलगी पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर आपण बघितलं तर खरं तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलिसांच्या एकूणच या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की आई भावाला आणि वडिलांना अटक केली, डीएनए टेस्ट देखील केला गेला नव्हता. कसं पाहता एकूण पोलीस डिपार्टमेंटच्या या सगळ्या कारभारावर? एका धरणाच्या जवळ एका महिलेचं मृत शरीर सापडल्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी न करता, शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर न करता, नुसतं एका संशयाच्या आधारावर न मेलेल्या एका मुलीच्या वडिलांना आणि भावांना पोलीस बळजबरीने पकडून आणतात, त्यांना थर्ड डिग्री देतात, त्यांना मारतात. जो आरोपी म्हणून वास्तविक आरोपी नाही, जो चुकीचा माणूस पकडून आणलाय त्या मुलीचे वडील होते, ते सांगतात की एवढ्या मोठ्या काठीने मला मारलं आणि रात्रभर छळलं आणि मारलं आणि आमच्याकडून बळजबरीचा कबूलनामा जो आहे हा वधवून घेतला आणि त्या कबूलनाम्याच्या भरोश्यावर पहिले त्यांना पोलीस कस्टडी आणि नंतर रिमांडमध्ये टाकलं गेलं. आणि हे सर्व होत असताना पोलिसांनी स्वतःची पाठ ठोकटून घेत असताना आम्ही ताबडतोब लवकरात लवकर 48 तासात शोध लावला. अशा प्रकारे स्वतःची पाठी थोपटून घेतली, प्रसिद्धी करून घेतली. मात्र ती मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आली, न्यायालयात आली,
तेव्हा या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसाचा जो खरा चेहरा आहे तो समोर आला. चोर सोडून संन्यासाला फाशी हे सूत्र पांडू हवालदाराच्या माध्यमातून पोलिसांनी स्वीकारलेलं आहे. सदर रक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीदवाक्य बदललेलं आहे आणि पांडू हवालदार हे ब्रीदवाक्य आता महाराष्ट्र पोलिसांनी स्वीकारले. तर तुम्ही जे सगळं सांगताय मात्र या अगोदर देखील या झालं होतं आणि आपल्या अनेक जणांचे बळी गेले होते. त्यानंतर काही प्रमाणामध्ये कारवाई झाल्या. आता झाल्यानंतर कारवाई सुरू झाल्या. मात्र असं वाटत नाही का की अगोदर बळ दिलं जातं आणि नंतर ह्या सगळ्या निश्चित या अवैध व्यवसायांचं हे बोकाळलेले जे अवैध व्यवसाय हे भ्रष्टाचारामुळे झाले. सर्व पोलीस स्टेशन मधून एवढंच नाही तर जे पोलिसांचे जे बीट असतात त्या स्तरावरून आता भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी हप्ते आणि हप्ते वसुलीमुळे अवैध व्यवसाय बोकाळलेले आहेत. आणि हे हप्ते कोण घेतं तर हे हप्ते जे आहेत ते जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत येतात आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून थेट हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत हा सर्व रसद जी पुरते. त्यामुळे हप्ते वसुली करण्याच्या अनुषंगानं हा सगळा गोंधळ जो आहे हा अवैध व्यवसायाचा खेळ जो नागरिकांच्या जीवावर बेतलेला आहे, जो सर्वसामान्य माणसाच्या कष्टकरी माणसाचे पैशाच्या लूटवर आधारित आहे. एवढं सर्व मोठं पाप जे आहे हे गृह विभागाचं पाप आहे. आणि मी आधी म्हटल्यानुसार सदर रक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीदवाक्य देवेंद्र फडणवीसांनी बदललेलं आहे आणि पांडू हवालदार आता असं स्वरूपाचं ब्रीदवाक्य त्यांनी नवीन पोलिसांना दिलं आहे. तुम्ही ज्या हप्त्यांचा उल्लेख करतात मात्र गेल्या वेळेची माजी गृहमंत्री यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप केले आहेत. तसंच प्रकारे न खाऊंगा न खाणे दूंगा असं सांगत असताना नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये सत्तेवर आणलं आणि त्या सूत्राच्या अनुषंगानं महाराष्ट्रात देखील 2014 पासून भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे न खाऊंगा न खाने दूंगा नाही, मैं भी खाऊंगा और अकेला ही खाऊंगा और थोडा थोडा सबको बांटूंगा अशा स्वरूपामध्ये प्रशासन जेव्हा काम करतंय तेव्हा त्यांचा कोणता वचक नाही, कोणती नैतिकता त्यांच्यात नाही. फक्त भांडण न लावणे आणि एकमेकांची भांडणं लावत असताना जातीवाद निर्माण करणे, प्रत्येक समाजाला एक दुसऱ्याच्या विरोधात लढवणे आणि राज्य करणे ही असणारी एकंदरीत मोठं स्वप्न भारतीय जनता पक्षाची आहे. आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतःला एवढ्या मोठ्या लार्जर दॅन लाईफ अशा स्वरूपामध्ये जेव्हा सादर करतात तेव्हा या सर्व गोष्टीची जबाबदारी त्यांचीच आहे. हे देखील या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. खासदार पार्थ पवारांनी त्यांचे मंत्री आणि आमदारांना आता पक्षनिधीचं टार्गेट दिलेलं आहे. जर पक्षनिधी जमा झाला नाही तर अगदी मंत्रीपद देखील त्यांना सोडावं लागणार आहे. अशा प्रकारची तंबी त्यांनी थेट दिलेली आहे. कसं पाहताय पक्षनिधी जमा करायसाठी एक टार्गेट आहे त्यांच्याकडे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी अधपतन झालंय वगैरे 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 आमच्या पक्षाबद्दल तोडसून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेसच सांगितलं होतं की अधपतन कोणाचं होत आहे हे लवकरच कळेल आणि त्यांचा पक्ष जो आहे हा पायरी खाली जात असताना आता जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे करतात ते शुगर कोटेड पद्धतीने करतात, किसानी गळा कापतात. मात्र आता त्यांचंच अनुकरण त्यांचे मित्र पक्ष करत असताना थेट स्वरूपामध्ये जी हप्ते वसुलीची प्रक्रिया आहे ही करताना आढळून आलंय. आणि त्यांचा मात्र जो पेपर आहे तो लीक झालेला आहे. एकनाथ शिंदेचा असाच पेपर आहे आणि त्याहीमध्ये असं तेच नेमकं चालू आहे. भाजपमध्ये तेच चालू आहे, राष्ट्रवादीमध्ये तेच चालू आहे. मात्र हा पेपर लीक झाला. पुण्याच्या जमीन घोटाळ्याचा प्रकरण जिथून लीक झालं होतं तिथूनच हे प्रकरण लीक केलं गेलंय का हे बघणं शोध पत्रकारितेच्या पुढचं आव्हान आहे. काल किंवा ईदच्या निमित्त भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन केली कुर्बानीच्या संदर्भात. मात्र घाटकोपरमध्ये एक प्रकरण समोर आलंय की ज्या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी आंदोलन केलं त्या सोसायटीच्या कुर्बानीसाठीची परवानगी भाजपचेच पदाधिकारी तिथले जिल्हा महामंत्री आहेत त्यांनी मागितलेली समोर आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना आता पक्षाने खुलासा मागितला आहे की इकडे भाजपचेच पदाधिकारी कुर्बानीसाठी अशा प्रकारच्या परवानग्या मागतात आणि नंतर भाजपलाच त्या ठिकाणी आंदोलन करावं लागतं. हे सगळ्या फिक्सिंगचे सगळे खेळ आहेत. दंगली घडून आणण्याचा प्रयत्न आहे. या दंगली जशी जशी निवडणुका 2029च्या जवळ येतील तेव्हा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा आहे. कारण सर्व स्तरावर भारतीय जनता पार्टी अपयशी राहिलेली आहे. कायदा सुव्यवस्थेता बिघडलेली आहे. बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न फार मोठी झालेले आहेत. शहरामध्ये नागरी समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत आणि या सगळ्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्याकरता आणि
स्वतःचं उकळ पांढरं करून घेण्याकरता टाळूवरचं लोणी खाणं ही जुनी प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आत्मसात केलेली आढळून येते आणि ठिकठिकाणी दंगली घडवणं, स्पॉन्सर दंगली घडवणं हा 2029चा असणारा त्यांचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्याची चुणूक या ईद प्रकरणाच्या अनुषंगानं ही महाराष्ट्राच्या पुढे आली. वास्तविक पाहता ईद काही पहिल्यांदा आलेली नाही आणि त्या संदर्भामध्ये ज्या दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होतोय त्यामागे यामागे असणाऱ्या शेतकऱ्यांचा 4,00,000 कोटींचा जी उलाढाल आहे ती करत असताना अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचाही त्यात विचार केला गेला नाही आणि ज्या चालीरीती आहेत, प्रथा आहेत त्यामध्ये पुरोगामित्व म्हणून जर काही सुधारण्याच्या भूमिका घेत असतील तर जरूर त्याचं स्वागत आहे. कुठे अनेक संघटना संस्था वेगवेगळ्या अनुषंगानं कुर्बानी कशी देता येईल याचा विचार आणि प्रयत्न करत असताना भारतीय जनता पक्ष मात्र दंगली घडवण्याचा प्रयत्न जो करत आहे हा निंदनीय आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र धर्माची शपथ देत असताना आपण यापासून सर्वांनी सावध राहिलं पाहिजे हे काँग्रेस पक्षाचं आव्हान आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन भर उन्हामध्ये सुरू आहे. भाजपचे वेगवेगळे पदाधिकारी जाऊन या सगळ्यावर तोडगा काढण्याचा विखे पाटील विशेष करून पाटील पण या ठिकाणी आहेत. 2 वेळेस मराठा आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगानं आंदोलक मुंबईत आले. एकदा नवी मुंबईतून गुलाल उधळून वापस गेले, दुसऱ्यांदा आझाद मैदानावर आले आणि आझाद मैदानावर मिळालेल्या आश्वासनाच्या अनुषंगानं विजय मुद्रेमध्ये पुन्हा आंदोलक वापस गेले. या दोन्ही आंदोलनांमध्ये पहिल्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी काय काय सांगितलं होतं, कोणती आश्वासनं दिली होती हे उघड केलं पाहिजे. तर दुसरीकडे आझाद मैदानातून जात असताना देवेंद्र फडणवीसांनी नेमकं कोणते आश्वासन दिले होते हे सांगणं हे आता औचित्याचं ठरेल आणि त्यांनी दिलेली आश्वासनही पूर्ण होत नाही म्हणून हे आंदोलन पेटलेलं असं एकंदरीत असणारं एक चित्र आहे. आणि या सर्वांमध्ये काँग्रेस पक्षाने वारंवार घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेची या निमित्तानं मला पुनरुच्चार करायचा आहे आणि ती योग्य वेळ आलेली देखील आहे. काँग्रेस पक्षाने जातीनिहाय जनगणना करावी आणि जातनिहाय जनगणनेच्या आधारावर सर्व आरक्षणाचा प्रश्न जो आहे हा सोडवावा. त्यामध्ये मराठा आरक्षणाचाही प्रश्न जो आहे हा जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं निश्चित सुटेल अशा प्रकारे आमची असणारी जी मागणी आहे त्या मागणीला आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तातडीने मंजुरात द्यावी. कारण सेन्सेस सुरू झालेला आहे आणि जनगणना सुरू झाल्यानंतर आता तातडीनं यावर उपाययोजना करता येतील. इंटिरियर डाटा सारखा जो मागचा खोळंबलेला जो विषय होता, जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये मराठा आरक्षण मिळालं होतं आणि काही डाटा नसल्यामुळे त्याच्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी होत्या त्याही दूर करण्याची आता फार मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. त्यामुळे जनगणना जी चालू आहे त्यामुळे जात जननिहाय जनगणना करावी आणि त्या जनगणनेच्या डाट्याच्या अनुषंगानं आरक्षणाचा प्रश्न सोडवावा ही असणारी सरकारकडे आमची मागणी आहे. सर, दुसरीकडे तुमच्या सोबत असणारे काही मित्र पक्षातले गळती आहेत ते काही थांबणं असं दिसतंय. म्हणजे आज देखील माझे मित्र राजेंद्र तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही किती कमजोर आहे की त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते पडावे लागतात आणि दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना घेऊन तिकीट द्यावे लागतात. एवढी लाचारी केंद्रात राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षावर आलेली आहे. ज्यांच्याजवळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 240 आमदार आहेत, एवढी थम्पिंग मेजॉरिटी त्यांच्याजवळ आहे आणि म्हणे आमच्याजवळ विश्वगुरू आहे, आमच्याजवळ एक मोठा राष्ट्रीय नेता आहे. देवेंद्र फडणवीसही थांबत नाही. आणि जर तुम्ही एवढे शक्तिमान आहात तर मग दुसऱ्या पक्षातले तुम्हाला नेते का घ्यावे लागतात. या निमित्तानं ते किती कमजोर आहेत आणि किती घाबरट आहे हे या निमित्तानं लक्षात आपल्याला सर्वांना घेतलं पाहिजे. सर, महागाईमध्ये आज सीएनजी मध्ये 2 रुपयाला वाढ झालेली आहे. घरगुती गॅस जो आहे सीएनजी त्याच्यामध्ये 50 पैशांनी मीटर होतं. सीएमसी बहुत बड़ी महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार. कुठे गेल्या त्या जाहिरातीतल्या बाई, कुठे गेल्या ते 35 रुपये लिटर पेट्रोल विकणारे रामदेव बाबा, कुठे गेले आत्मनिर्भर भारताचं गाजर दाखवणारी जी भारतीय जनता पक्षाची विविध नेते. या सर्वांना या निमित्तानं भारतीय नागरिकांनी आपण मिळून आरसा दाखवला पाहिजे आणि तो आरसा दाखवत असताना या महागाईच्या अनुषंगानं सरकार त्यांच्या असणाऱ्या टॅक्सवर, जीएसटीवर अर्थात वॅट, जीएसटी या सर्वांवर कुठे कपात करायला तयार नाही. रोज 1 दिवसाआड भाव वाढवत आहे आणि ह्या 1 दिवसाआड भाव वाढवत असताना मला भारत सरकारला पुन्हा एकदा सांगायचं आहे की जेव्हा क्रूड ऑइल हे तळाशी होतं आणि जो सगळ्या तेलचा, डिझेलचा आणि
सीएनजीचा भाव जो हा 1 होता आणि अशा वेळेस ज्या भारतीय सरकारच्या अधीनस्थ असणाऱ्या तेल कंपन्या आहेत त्यांनी 77,000 कोटी रुपयाचा नफा मिळवला. नायडा आणि रिलायन्स या 2 ज्या खाजगी ज्या रिफायनरी कंपनी आहेत त्यांनी तर बक्कळ पैसा मिळवला. आणि आता आपण जेव्हा टंचाई नव्हती, जेव्हा आकाश शांत होता, त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कमवले, नफा कमवला. आता जेव्हा टंचाईचा काळ आहे, महागाईचा काळ आहे, तेव्हा त्या 77 कोटीतून आणि या 2 खाजगी कंपन्यांनी, पंतप्रधानांच्या मित्रांनी जो नफा कमवला, त्यांना कुठेतरी झळ आज सोसून ज्या जुन्या भावामध्येच हा सर्व डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडर हे वितरित केले पाहिजे, ही असणारी आमची एकंदरीत मागणी आहे. मनमोहन सिंग साहेब जेव्हा प्राईम मिनिस्टर होते तेव्हाचा आणि आताचा क्रूड ऑइल यामध्ये विशेष काही फरक पडलेला नाही. त्यावेळेस याच क्रूड ऑइलच्या दरामध्ये जर 80 रुपये 60 रुपयामध्ये जर डिझेल मिळत होतं तर आज का मिळत नाही, हा एक अत्यंत सामान्य प्रश्न आहे. आणि हे सरकार जनहितार्थ नव्हे, बहुजन हिताय बहुजन सुखाय नव्हे, तर हे सरकार फक्त मुठभर लोकांचं चांगलं करण्याकरता हे निघालेलं आहे. आणि सामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून देण्याची त्याची मोठी यामागची असणारी जी भूमिका आहे ती स्पष्ट होते. 15 लाख रुपये खात्यात टाकू म्हणणारे, विदेशातून काळा पैसा आणू म्हणणारे आता हे सर्व गायब झालेले आहे. आणि हा महागाईचा जो एक नवीन महागाईचे उच्चांक जे गाठत आहे, डॉलर जो आहे हा डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया जो आहे हा खाली पडलेला आहे. अशा सगळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचं हे सगळं फेल्युअर आहे. गत 12 वर्षामध्ये देशाचा कारभार अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवल्याचे फटके हे सर्वसामान्य भारतीय नागरिकाला बसत आहे. आलो काय बसतायत का ते? बसतायत ते? हो,